लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका तर आता छानच चाललेली आहे. आत्तापर्यंत दोघांच्या मनामध्ये जो काही दुरावा, राग, रुसवा हे सगळं होतंय ते एका एका आता क्षणामध्ये दूर झालेलं आहे. आणि कसं झालंय, काय झालंय आणि हे सगळं घडल्यावरती स्वतःहून येऊन नंदिनीने कशाप्रकारे माफी मागितलेली आहे आणि त्यानंतर जीवा आणि नंदिनी या दोघांच्यामध्ये जो गैरसमज झाला होता ना, तो सुद्धा एका झटक्यात दूर होताना दिसतोय. नंदिनी गुडघ्यावरती बसत आता जीवाची माफी मागते आणि काय गैरसमज झाला होता, कसं आता तिने जीवाच्या बद्दल मोठा गैरसमज करून घेतला होता, तो गैरसमज दूर झालाय आणि स्वतःला कसा पश्चाताप झालाय हे सुद्धा तिने कबूल केलंय. बरं, इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता पार्थने सुद्धा कशा पद्धतीने आपण आता चुकलो आणि एक दृश्य जे पाहिलं त्या दृश्यानंतर माझ्या आता मनामधली तुमच्या दोघांच्या बद्दलची जी शंका होती ती निघून गेली असं सांगितलंय. नक्की काय घडलंय सविस्तर प्रेक्षकांनो, पार्थ आता नंदिनीला सांगतोय की प्रत्येक वेळेला मला असं वाटायचं की मी जर का या दोघांना नको त्या ह्याच्यामध्ये एकत्र बघितलं तर, किंवा ते दोघं जण एका छताखाली आले आणि जर का एका छताखाली येऊन ते आता पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले तर, असं मला नेहमी वाटायचं. मला नेहमी शंका वाटायची. पण पण या सगळ्यामध्ये काल जे मी दृश्य बघितलं ना, त्या दृश्याच्यामुळे माझे डोळे उघडले आणि खरं तर ते दोघं जण ज्या वेळेला एकमेकांच्या सोबत आता बोलत होते ना, ते बोलत होते ते म्हणजे फक्त आणि फक्त आपल्याबद्दल आणि आपल्याला मिळवण्याबद्दल. याच्या पलीकडे त्यांच्याकडे कोणताही विषय नव्हता. खरं सांगतोय मी. आणि हे ऐकल्यावरती आता इकडे नंदिनीला खूपच वाईट वाटतं आणि त्यानंतर ती आता म्हणते, खरं तर मला जीवाची माफी मागायची आहे. मी खरंच चुकले. त्यावरती पार्थ म्हणतो, मी पण चुकलोय. आपण आपली चूक सुधारूया. उद्या तुम्ही सकाळी या आणि जीवासोबत बोला आणि काय ते मिटवून टाकूया. मी सुद्धा उद्या सकाळीच काव्यासोबत बोलून सगळ्या गोष्टी निस्तारणार आहे. सकाळी आता काव्या उठले आणि तिने आपल्या बोक्याला छानपैकी किस करायचं ठरवले आणि त्यानंतर मग आता ती इकडे त्या बोक्याला जेव्हा किस करतीये तेव्हा आता पार्थने त्या बोक्याला जवळ खेचले आणि ती म्हणते, तुला किस करते मी, तुला किस करते. आणि ती पार्थच्या जवळ आले आणि हे काय पार्थ देशमुख, बोक्याला तुम्ही का इकडे केलं. यावरती पार्थ सांगायला लागतो, ॲक्च्युली याचं नाव बोक्या नाही आहे. बोक्या नाव फक्त आणि फक्त माझं आहे ना, मग तुम्ही फक्त आणि फक्त मलाच बोक्या म्हटलं पाहिजे. असं म्हटल्यावरती तो इतका लाडात आलाय आणि आत्तापर्यंतचे सगळे रुसवे फुगवे हे एका झटक्यात जाऊन आता काव्या त्याच्या मिठीमध्ये विसावलेली आहे. प्रेक्षकांनो, आता मात्र काव्या त्याच्याकडे एकटक पाहते आणि तो म्हणतोय, खरं सांगायचं तर मी तुम्हाला जे काही सांगतोय ना ते नीट ऐका. कालच्या वेळेला मी ज्या वेळेला हे सगळं पाहिलं ना, काल मी ज्या वेळेला तुम्हाला आता दोघांना बोलताना पाहिलं ना, तेव्हाच माझा राग रुसवा हा सगळा निघून गेला होता. खरं सांगायचं तर आता मला एकच भीती वाटत होती की ज्या वेळेला तुम्ही एकमेकांच्या समोर याल त्यावेळेला काय होईल, कसं होईल. पण आता तुम्ही दोघं जण जे बोललात ना, त्यानंतर माझं मन तरी विरघळलंय आणि यापुढे या बोक्याची तुम्हाला खोट्या गरज पडणार नाहीये. तुमचा खरा बोका तुमच्या समोर असणार आहे आणि त्याचमुळे मी तुम्हाला जे काही सांगतोय ना ते ऐका प्लीज प्लीज. आता पुन्हा तो बोका त्याला बोक्या नाही म्हणायचं, बोक्या मलाच म्हणायचं आणि आता याच बोक्यांकडून तुम्हाला किस मिळणार. असं म्हटल्यावर ती काव्या चक्क लाजती आहे आणि आता खूपच छान पद्धतीने हे दोघं तर एकत्र आलेले आहेत एका घटनेमुळे आणि त्यानंतर दुसरा दिवस उजाडलाय. इकडे तोपर्यंत नंदिनीला जीवाची आठवण येते आहे आणि नंदिनीला जीवाची आठवण आल्यावरती मग मात्र नंदिनी बाहेरच्या साईडला डोकावतीये. ज्या वेळेला नंदिनी बाहेर डोकावते त्यावेळेला आई तिला म्हणते, बंद करते सगळं, काही गरज नाहीये ते सगळं बघण्याची, कारण बाहेर सकरा रखरखाट आहे. बाहेर कोणत्याही प्रकारे तुला काहीही हिरवळ दिसणार नाहीये. मुळातच एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरी सुद्धा तुला आता कधीच जीवा दिसणार नाही, कारण ज्या प्रकारचे घाणेरडे आरोप तू त्याच्यावरती केलेस ना, कोणताही सभ्य माणूस हे सगळं सहन करू शकणार नाहीये. अगं तू विचार तरी कसा केलास की तुझ्या बाबतीत जीवा हे असं काही करू शकतो. अगं जी व्यक्ती प्रेम करते ना ती व्यक्ती कधीच असं वागत नाहीये, कळतंय का तुला. असं म्हणत तिने आता चांगलंच नंदिनीला फटकारले. नंदिनीला खूपच वाईट वाटलं आणि ती म्हणते, अगं आई ऐक ना. ती म्हणते, नको ऐकायचं, मला खरंच काही ऐकायचं नाहीये. जर ऐकायचं असेल किंवा जर कुणाला बोलायचं असेल ना
तर जा आधी जीवाला बोल. त्यावरती नंदिनीला आता आठवतं आपल्याला पार्थने सुद्धा हेच सांगितले की काल रात्री सुद्धा ते दोघं जण जेव्हा एकत्र होते तेव्हा त्यांच्यामध्ये असलेलं नातं हे पूर्णपणे मैत्रीपूर्ण होतं. आणि त्यानंतर मग आता नंदिनी खूप मोठा निर्णय घेते आणि घरी जाण्याचं ठरवते आणि ती सांगते, आई ग, मी चालली आहे. मी आता काहीही झालं कुणी मला थांबवू शकत नाहीये. मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त जीवाकडेच जायचं आहे आणि मी जीवाकडे जाणार म्हणजे जाणार. यावरती आई म्हणते, जा, अजून उशीर होण्याच्या आधी जा. कारण काही झालं ना तरी सुद्धा जीवाशिवाय तुझं आयुष्य पूर्णपणे आता बेकार आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, हो. इकडे सकाळी सकाळी जीवा उठलाय आणि पार्थ वाट पाहतोय, ती म्हणजे नंदिनीची. कारण कधी एकदा नंदिनी येते आणि कधी एकदा नंदिनी या सगळ्यामध्ये आता म्हणजे जीवाला समजवती आहे किंवा जीवाला बोलती आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग त्यानंतर सकाळी उठतो आणि तो जीवासाठी छानपैकी एग बॉईल करतो आणि त्याला देतो. जीवा आता खूपच खुश होतो, दादा. त्यावरती तो म्हणतो, हो, मीच आणलेला आहे, चिंता करू नकोस. खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये माझंच चुकलं. मी तुम्हाला दोघांना समजूनच घेऊ शकलो नाहीये. खरंच मला माफ कर. असं म्हणत त्याने आता प्रत्यक्षरित्या समोर येत माफी मागितल्यावरती मग मात्र आता इकडे जीवाला पण खूप छान वाटतं आणि तो सांगतो, तुझ्यासाठी भन्नाट सरप्राईज आहे, खूप मोठं सरप्राईज आहे तुझ्यासाठी. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, म्हणजे काय? त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतोय की लगेचच जीवा सांगायला लागतोय, पार्थ त्याला सांगायला लागतोय, येईलच थोड्या वेळात सरप्राईज. आणि काय आश्चर्य, सरप्राईज समोर आलेलं आहे. इकडे आता नंदिनी आले. नंदिनी आल्यावरती मग आता काव्या तिला जवळ घेते. ताई तू आलीस, ताई तू आलीस, खरंच जीवांना तुझी गरज आहे. त्यावरती आता इकडे नंदिनी सांगते, हो, आलेली आहे मी. त्यावरती काव्या तिच्या अंगावरती ओरडते, का वागलीस तू असं? ते तुटून गेलेत आतून, ते पुरते कोलमडून गेलेत. तू त्यांच्यासोबत असं वागणं कितपत योग्य होतं मला खरंच कळत नाहीये. तू असं का वागलीस त्यांच्यासोबत? असं म्हणत ती जाब विचारते आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, हो मी चुकले, हो मी चुकले, मला माहिती आहे मी चुकले. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगते, कुठे आहेत जीवा? ती सांगते, बघ जा, जीवांची अवस्था काय झाली हे बघितलंस ना तर तुला समजेल, त्यांची अवस्था खूपच बिकट आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच धावत पळत नंदिनी जीवाच्या इकडे चालले. इकडे आता वसू आत्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, कुठे चाललीस, कुठे चाललीस असं बोल. आणि आता धावत येणाऱ्या नंदिनीला पाहून इकडे ज्या वेळेला वसू तिला अडवते, वसूने अडवल्यावरती मग मात्र आलेली आहे ते म्हणजे दोघं जण. आणि आई आणि बाबा या दोघांनी मिळून छानपैकी आता वरात काढली वसूची. खबरदार, ती या घरची सून आहे आणि तिला या घरामध्ये येण्यापासून तू सुद्धा अडवू शकत नाहीयेस. खबरदार, माझ्या सुनेला अडवलंस तर. असं म्हणत आता इकडे त्यांनी तिची आतमध्ये एंट्री करून घेतलेली आहे. त्यावरती ती म्हणते, मी कोण अडवणारी, मी कशाला अडवू? आणि त्यावरती मग आता जीवा काही बोलत नाही, जीवा रागावलाय. त्यावरती वसू आता सांगते, बरोबर आहे ना, माझ्या भाच्यावरती असे आरोप करून मग हे सगळं करणं कितपत योग्य आहे? जीवा तुला कधीच माफ करणार नाहीये. ती जीवाकडे समोर येऊन बसलेली आहे आणि खरंच जीवा मला माफ करा, माझ्याकडून जे काही घडलं ना ते अनाधाने घडलेलं आहे. मी खरंच तुमच्या माफीची लायक तर नाही आहे, पण तरीसुद्धा प्लीज 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 मला माफ करा. मी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला. कुठे तरी तुम्ही इतकं चांगले आहात त्याच्यावरती विश्वास आहे, पण ती परिस्थिती अशी होती आणि त्यासाठी मी तुमची खरंच माफी मागते. आणि जीवा थोडासा रागावलेलाच आहे आणि त्याच्या मनामधला राग कमी करण्यासाठी ती सांगते, तुम्ही सांगा, मी काय करू, काय करू जेणेकरून तुमचा माझ्यावरचा राग जाईल? काय करू जेणेकरून तुम्ही आता पहिल्यासारखे नॉर्मल व्हाल, माझे जीवा व्हाल, माझे पसारेवाले व्हाल? आणि आता तुमची चकाचक बाई तुम्हाला आता इकडे सांगत आहे, प्लीज प्लीज हा राग रुसवा सोडा आणि या चकाचक बाईला हा पसारेवाला माफ करू शकेल यासाठी ही चकाचक बाई कान पकडायला पण तयार आहे, हात जोडायला पण तयार आहे. प्रेक्षकांनो, एकच नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे तर आता इकडे छानपैकी पार्थने काव्याला सुद्धा माफ केलंय आणि त्यानंतर इकडे आता नंदिनी पायावरती बसून, गुडघ्यावरती बसून जीवाची माफी मागते. जीवाला इतकं छान वाटतंय, त्याचं जीवाला शांती आलेली आहे.
आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने नंदिनी, पार्थ आणि त्याचबरोबर जीवा आणि काव्या यांनी चौघांचे आता इकडे संसार इतके छान पद्धतीने सुरळीत चालू होणार आहेत आणि त्यानंतर दोघं जण आता इकडे घरामध्ये खूप मोठा आनंदाचा क्षण सुद्धा आणणार आहेत. मालिकेमध्ये असंच पुढे काय होत राहणार, मालिकेचे असेच अपडेट्स, असेच येणारे अपकमिंग ट्विस्ट जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलसोबत ट्यून राहा. असेच अपकमिंग ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.